समाज जर एकदा मोठा झाला बाकीचं कमी नाही पडत. समाज मोठा करताना कोणी कामाचं कारण द्यायचं नाही, कोणी नोकऱ्याचं कारण द्यायचं नाही, कोणी व्यवसायाचं कारण द्यायचं नाही. या 2 वर्षात समाजानं प्रथम समाज धरला, मग बाकीचं. आणि मी खरंच कौतुक करतो महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांचं सुद्धा, नेत्याचं आणि मराठा समाजाचं सुद्धा, की सगळ्यांनी सगळं बाजूला ठेवून ह्या लढाई स्वतः त्यांनी हातात घेऊन जिंकली. हा, मी थोडं बोलतोय खरं आहे, एखादा मग पारा कुंकडची कुंकड जातो, पण मला मग उत्तर पण द्या तुम्ही इथं बसलेले सगळे. मी जर तुम्हाला चुकीचा वाटतो तर मला उत्तर सुद्धा तुमच्याकडून अपेक्षित आहे. इथं बसलेल्या प्रत्येक माणूस जर तुमच्या मुलाला किंवा तुमच्या वडिलाला जर कुणी चापट चौकात हाणली तर तुम्ही गप्प बसणार का? मग मी जर माझ्या समाजाला मायबाप मानले आणि माझ्या समाजाचा जर कुणी अपमान करत असलं, सरकार जर आरक्षण देत नसलं तर मी कसा कच घोडे लावतो तुमच्यासाठी. यांना जर गोडीची भाषाच कळत नसली तर मला माझ्यासाठी समाज महत्त्वाचा आहे. आणि तुम्हाला काही देणं घेणं नाही. तुम्हाला काय करायचं? आरक्षणाचं देणं घेणं. मी म्हटलं कसं बोलून काय करत तुम्हाला? चांगल्या बोलणाऱ्यांतरी काय दिले आत्ता बोल. माझा समाज माझ्यासाठी लय महत्त्वाचा आहे. मागं वळून बघा तुम्ही, या 2 वर्षात आरक्षण मिळाल्यापासून आपले पोरं MBBSला, BHMSला, इंजिनिअरिंगला, पोलीसमध्ये, रेल्वेमध्ये, आरोग्य खात्यात, महसूलमध्ये, सगळ्या क्षेत्रात आपले पोरं चालले. नोकऱ्याला लागायला लागलेत, शिक्षणात सुद्धा चाललेत आणि योजना सुद्धा मिळायला लागले. समाजाला हातभार लागतो. शिक्षण करणं खूप आता अवघड झालंय. श्रीमंत मराठा असला तरी त्याच्या ताकदीप्रमाणे त्याला पोराला शिकावं लागणार आहे, त्याच्या स्टेटस प्रमाणे त्याला पोरगी शिकावं लागणार आहे, पैसा तितका लागणार. आरक्षण असलं तर शिक्षणात सवलती भेटतात, नोकऱ्यात पोरांना जाता येते, आपल्या लेकीबाळीचं कल्याण होत आहे. योजना सिंचनापासून कृषीच्या केंद्रापासूनच्या योजना, राज्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सगळ्या त्याच्यात योजना आहेत. आपल्यासाठी आपल्या हक्काचं आरक्षण असून आपण का दुसरीकडे भांडावं? म्हणून आपण ही लढाई ताकदीनं लावून धरली. आता मी समाजाचं काम करतो म्हणून मला बी सोयीची वेदना नाही आहेत. पाटील साहेब, इतके वेदना आहेत, असे जळालेत माय, भयानक टोळ्याच्या टोळ्यात तयार झाल्या. एक टोळीत उंतीपांतीच केली मी आता, मला मारायला झाली, गोळ्यात द्यायच्या म्हणला. गेला जेवण होतं आमच्या तिकडच होता. तुम्ही नसताना ओळखीते इकडे, त्याला ओळखीतात, ओळखते मी कचरा करतो त्याचा. थांबा तुम्ही, चांगलं काम करायला गेलं तर वेदना पण तितक्या, त्रास पण तितका. पण माझ्या समाजानं मला कधी उघडं पडू दिलं नाही आणि मी सुद्धा या समाजासाठी कधी मॅनेज झालो नाही आणि कधी होणार बी नाही आयुष्यात. नाही तर मला इतके पैसे दिले असते, यांनी हजारो कोटी रुपये दिले असते. लात मारले माझ्या समाजासाठी मी, कारण माझ्या समाजाचं रक्त ऐकून मी नाही मोठा होऊ शकत. कुणाच्या 1 रुपयाला सुद्धा हात लावला. पुणेकरांचे या हॉटेलच्या शुभारंभ प्रसंगी पुणेकरांचे विशेष आधी आभार मानतो. पुण्याने इतकं मराठ्यांना सांभाळलं, ग्रामीण महाराष्ट्रातल्या पुणे आणि मुंबई. पहिल्या मोर्चाच्या टायमाला तुम्ही इतकी समाजाची सेवा केली तर ग्रामीण भागातले लोक आणखीन तुम्हाला, पुण्यातल्या लोकांना विसरत नाही. ते तर तुमचं टाळ्या वाजून कौतुक आहे पुणेकरांना. आजही गावाकडे लोक गेले की त्यांच्या पुणेकर लक्षात येते. देणारे हात कोणचे आहेत त्यांना जरी माहीत नसले तरी खूप तुम्हाला आशीर्वाद देते. गरीबाला देणारा हात माहीत नसेल एखाद्या वेळेस, पण पुण्यातल्या मराठ्यांनी एकही माणूस उपाशी जाऊ दिला नाही. हे मात्र गाव खेड्यात चर्चा चालते. मुंबईत गेलो, मुंबईत सुद्धा मराठ्यांनी काही कमी पडू दिलं नाही, तिथल्या दलित मुस्लिमांनी कमी पडू दिलं नाही, तिथल्या 18 पगड जातीनं काही कमी पडू दिला नाही. पण विशेष कौतुक पुण्याचं याच्यासाठी, ज्यावेळेस आपण पहिल्या वेळेस गेलतो त्यावेळेस पुण्याने एवढी सेवा केली की तिला तोड नव्हता. आजही ज्या वेळेस मी खेड्यात जातो ना त्यावेळेस लोक आम्हाला सांगतात, पुन्हा आठवून पुण्यातल्या मजा होती.
आधी आधी पार्ले खाल्ले, नंतर कोणी कोणी क्रीमचे आणून दिले, नंतर पार्लेला हातात लावे ना कोणी, लगेच टॅम्पत म्हणायचे क्रीमचं आहे का, ते नाही नको मग जाऊन ते. आम्हाला मुंबईत बी आता लय घेरलं, मुंबईत इतकं घेरलं आम्हाला. टाईम आहे तुम्हाला बोलू का? तुम्ही म्हणायचं आम्हाला बसेल ऊन आता नाही सटका लावलाय बंद करणं काही इकडे धरला बघा सावलीचा कोपरा, यांना एकाला उधार देऊ नका काळे पाटी. मुंबईत आता आम्हाला इतकं घेरायचा प्रयत्न केला, पाणी द्यायना तर हटलं तर काय देणार. आम्ही नुसतं सांगितलं येऊ द्या भाकरी, इतक्या भाकरी आल्या, भाकरी काय आणि ते कोणी काय नव्हतं हेच दिलं तो भरून कॅन्टर, त्यात काय होतं काय नाही, कंटेनर मोठा, नुसत्या खारकाच खायचे पोर, दुसरं काहीच काय ना, कुंकड झोके खेळायचे. मराठ्यांनी, तुम्ही मला म्हणताय पण इतिहास रचलाय मराठ्यांनी, कारण पुऱ्या देशानं बघितलं मुंबईत उपाशी मराठी वेळ आल्यावर मराठी काय करू शकते. आणि मी तर म्हणतो आपल्या जनतेला ते बेलेत नसते, सरकार बेला असेल तर फक्त भाकरीला. खरं सांगतो मी तुम्हाला, खोटं सांगत नाही, मग सगळं उलटं गणित असतं, हे फक्त भाकरीला बेले असतं. ते म्हणले असतं तर इतक्या भाकरी आल्या 100% हेले तयारीने आले दिसते, पण भाकरी जितके आल्या जेवणा जितके होते की सरकार 5व्या दिवशी त्याला मराठ्यांना आरक्षण द्यावं लागलं. आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आरक्षणात गेलं की मिळालं 100% आरक्षण. राहिलेच काय, विदर्भ खानदेश पहिलाच गेलेला आहे, राहिलो तर आपण. कोकणातल्या आता मागण्या सुरू झाल्यात, आता माठेमध्ये आठवड्यात आले ते म्हणजे आम्हाला घ्यायचं व्हा, ज्याला नाही घ्यायचे ते नका घ्या, आमचं सुद्धा ते उचलून धरा. आता त्या सातारा संस्थान असं दाखवतंय, शिवेंद्रराज साहेबांना मी आता बोलणार आहे की सातारा संस्थान बहुतेक असं दाखवतंय की त्याच्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा सुद्धा त्या गॅजेटमध्ये येतोय. आणि मग बॉम्बेचं पण घ्या, बॉम्बे गॅजेटियरमध्ये सुद्धा वापीपर्यंत होतो पूर्वी, आपण सिल्वासा वापीपर्यंत तिथपर्यंत सगळा आपला तो प्रदेश बॉम्बे गव्हर्नमेंटमध्ये होता, ते पण गॅजेट घ्या. म्हणजे कोकणातले लोक जातील, आणि ज्याला घ्यायचं ते घ्या ना. त्यात काय आहे, तुम्हाला काय काय आपल्या असे खोडीचे येतं ते म्हणजे आम्हाला काय करून राहायचं, 96 कुळी 92 कुळी 11 12 13 14 15 काय काय करून ठुलंय कुणाला माहीत. ते काय तसंच राहणार आहे ना. तुम्ही आरक्षण घेतलं तरी तुम्ही 96 सगळंच लग्न करा, 92लेच तर त्यात काय फरक होणार आहे मला काहीच कळत नाही राव आपल्या लोकांचं. आणि शेती शब्दाची काय लाज आहे, आपण मोठे का आपला पंजा मोठा, सगळ्याला मान्य आहे ना, आपला बाप आजा पंजा हेच मोठा ना आपल्यापेक्षा. आणि जर आपला आजा शेतीला कुणबीक म्हणत होता तर आपल्याला काय लाज आहे शेती शब्दाची, फक्त सुधारित शब्द आला. आपला आजा कुठं जमायला गेला, पंजा जमायला जर गेला तर पोरीकडचे विचारायचे, लग्नाचे जमायला गेल्यावर पोरीकडचे विचारायचे पोरग काय करताय, तर मग इकडचे जमायला गेले सांगायचं आमचं पोरग एकटं 15 एकर कुणबी गुडीत आहे, कारण त्यावेळी सगळे शेती करायचे. आता कुणबीकला सुधारित शब्द आलाय शेती, त्याला मी काय करू. शेतीला आता सुधारित शब्द आलाय कृषी, आता कृषीला सुधारित शब्द आलाय फार्मर. आता मी काय करू याला, तुम्ही शब्द बदली तर थांब, त्याला आम्ही काय करा. पूर्वी आपला आजा पंजा चपलीला पायतान म्हणायचा, आता चप्पल म्हणतात, काय घालायची बंद करायची का. पहिल्यांदा हॉटेलला हॉटेल म्हणायचे, आता रेस्टॉरंट बनतात. शब्द फक्त सुधारित झाले. पहिल्यांदा घराला वाडा म्हणायचे, आता हाऊस म्हणतात. मग काय घरात नाही राहतो डांबरावर झोपत उभा. आपल्या आज्या पंजानं आपल्या कुळानं, कारण क्षत्रिय मराठी पण आपणच, 96 कुळी पण आपणच, शेतकरी म्हणजे कुणबी मराठी पण आपणच. कोणाला काय म्हणायचं तर म्हणून दे, घ्यायचं सगळं आणि लेकर बाळा मोठे करायचे. दुनिया आता कोणी कोणाचं राहिलं नाही इथं, कोण कोणाला फीस सुद्धा माफ करत नाही. संस्था आपल्या असू नाही तर कोणाच्या असू फीस माफ करत नाही, 1 रुपया कोणी कमी करत नाही. रोज पोरं माझ्याकडे त्यात मला माहिती आहे तिथे किती हालेत. आजच एक सकाळी मुलगी आली होती, DY पाटीलला MBBS करते, 2 वर्षाचे पैसे तिने भरलेत. आता बाप आजारी पडलेत, पोरगी एवढी हुशार आहे, तिला घरी जायची वेळ आली. म्हणलं बघतो माझ्या जितकं मला काय करता येईल तितकं मी करतो. मला काय त्या कॉलेजला सांगता आलं,
किंवा एखाद्या मंत्री महोदयाला सांगता आलं किंवा एखाद्या राजकीय आमदाराला सांगता आलं तर ते फोन करून सांगते बाबा हिला आर्थिक व्हायला माफ करा, हे सत्य